आपल्या सगळ्या लेडीजचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भाजीला काय बनवायचं किंवा मुलांना डब्याला काय द्यायचं. दररोजचाच हा प्रश्न आहे आणि दररोजचा प्रश्न आपण म्हणजे घाई गडबडीत आपल्याला बनवायचं चांगलं असतं, पण आपण घाई गडबडीत नाही काही झालं तर त्यांना ब्रेड किंवा काहीतरी वेगळं काहीतरी देऊ, मॅगी वगैरे ह्या गोष्टी देत असतो, तर ते मुलांसाठी अनहेल्दी आहे. आणि मुलांना जी आजार होतात तर आपण त्यांना वेळेवर काही गोष्टी व्यवस्थित देत नाही, त्याच्यामुळे होतो. कुठं भरपूर जागेवर असं होतं की मुलांना आपण आपली घाई असते आणि कोणी जर बाहेर जात असेल कामाला लेडीज तर त्यांचीही घाई असते किंवा मिस्टरांचा डबा द्यायचा आहे, मुलांचा द्यायचा आहे, त्या घाईत आपण मुलांना ना केचप वगैरे रोल करून किंवा एखाद्या वेळेस ठीक आहे आठवड्यातून, पण दररोजच असं जर केलं तर मुलांना आजार नक्की मुलांना आजार होणार. कारण केचप ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण बाहेरून आणतो त्या गोष्टी कितपत हेल्दी आहे किंवा त्यांच्या कारखान्यामध्ये जाऊन बघितलं तर ते किती वेगळ्या प्रकारे बनवलं जातं, तुम्ही जर बघितलं तर तुम्ही खाणार सुद्धा नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि मुलांना हेल्दी द्यायचं आहे आपल्याला, तर नक्की ते कसं द्यायचं म्हणजे विचार कसं करायचा. आपले विचार भरपूर असतात, आपल्या फ्रीजमध्ये भरपूर भाज्या असतात, पण काय बनवायचं आणि त्याचं प्रिपरेशन कसं करायचं तेच आपल्याला जमत नाही. तर त्याच्यासाठी आठवड्याचं प्लॅनिंग करून ठेवायचं. आठवड्याभर आपल्याला कोणकोणत्या भाज्या मुलांना द्यायच्या किंवा मुलांच्या आवडीच्या गोष्टी कोणकोणत्या आहे, कोणत्या टायमिंगमध्ये आपण सगळं बनवू शकतो, ते सगळं आज मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. किंवा आठवड्याभराच्या तुम्हाला डब्याचं टेन्शनच नाहीसं होणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सुरुवात करताना म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल सगळ्या भाज्या आहे आणि हेल्दी आहे, त्याच्यात अनहेल्दी असं काहीच नाही. सगळ्या गोष्टी मुलं आवडीने खातील अशाच मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर इथं कढाई घेतली आहे, त्याच्यात एक छोटा चम्मच तेल गरम करून घेतला आहे. त्यात जिरा मोहरी आपण टाकणार आहोत आणि थोडंसं जिरा मोहरी तडतडली की त्याच्यात आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. तर कांदा मी एक कांदा घेतला आहे मोठावाला. तुमच्याकडे जर जास्त लोक असतील खाणारे तर तुम्ही 2 कांदे किंवा 3 आणि सगळ्या वस्तूंची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. तर इथं आपला कांदा छान परतत आहे. कांदा केव्हाही असं कच्चा ठेवायचा नाही. थोडंसं तो लाल बुंद झाला ना तर त्याची टेस्ट खूप छान येते. बघू शकता तुम्ही कांदा छान परतला गेला आहे. त्याच्यानंतर घरचे जे काही मसाले आहेत ते ॲड करायचे. इथे मी कांदा लसूण मसाला, घरचा लाल तिखट मसाला आणि हळदी पावडर आणि बाकी एक गरम मसाला आहे ते ॲड केला आहे. तुम्ही याच्यातले घरी काळा वगैरे मसाला असेल किंवा घरातले तुमचे जे गोडा मसाला, किचन किंग मसाला किंवा इतर कोणते मसाले असेल ते तुम्ही ॲड करू शकता. पण जास्त करून गरम मसाला थोडा कमी प्रमाणात वापरायचा, म्हणजे मुलांना त्याचा काही त्रास होणार नाही. लहान मुलं असं पण तिखट खायला बघत नाही, त्याच्यामुळे थोडं थोडं ॲड करायचं. गरम मसाला वगैरे जास्त टाकायचा नाही त्यांच्या टिफिनला. त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे मी कट केलेला. तो टोमॅटो आपण याला छान परतून घेणार आहोत. एकदम मॅश म्हणजे झाला पाहिजे, बारीक गॅसवर छान परतून घ्यायचा आहे. आपल्याला जाड अजिबात ठेवायचा नाही, कारण टोमॅटोचा असा तसेच राहिले ना टोमॅटो तर मुलं ते साईडला काढून ठेवतात. त्याच्यामुळे त्याला छान असं पेस्ट होईल अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यात दोडकं टाकायचं आहे. तर बघा अशा प्रकारे छान ते परतून गेलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये दोडकं ॲड केलं आहे आपण. याला छान अशा प्रकारे परतून घ्यायचं. आणि कोणतीही भाजी करताना आपला मन जर प्रसन्न असला ना तर नक्कीच ती भाजी छान होते. माझा पर्सनली अनुभव आहे. तर अशा प्रकारे आपण तो परतून घेतलेला आहे. छान परतलं गेलं त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे याच्यात आणि छान परत परतून घ्यायचं आहे. आणि मी आदल्या दिवशी म्हणजे रात्रभर भिजवून ठेवलेली हरभऱ्याची डाळ होती ती घेतली आहे. तुम्ही इथं मूग डाळही घेऊ शकता, पण हरभऱ्याची जी डाळ आहे त्याची टेस्ट छान येते या भाजीमध्ये. तर अशा प्रकारे ते घेतली आहे हरभऱ्याची डाळ. आणि थोडा वेळ आपल्याला हे छान बंद करून ठेवायचं आहे, झाकण याच्यावर ठेवून वाफेत शिजू द्यायचं आहे. तर तयार आहे आपली पहिली रेसिपी. त्याच्यानंतर परत गॅसवर कढाई ठेवली आहे. त्याच्यात आपल्याला जिरं मोहरी ॲड करायचं आहे. थोडंसं कांदा ॲड करायचा आहे, पहिल्यासारखंच जशी पहिली रेसिपीमध्ये होती. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि जिरा मोहरी याचा जो टेस्ट आहे ना तो खूप छान लागतो कोणत्याही भाजीत.
तुम्ही नक्की म्हणजे जिरा वगैरे टाकत जावा. असं सगळेच टाकतात, पण काही भाज्या असतात की त्याच्यामध्ये आपण जिरा टाकत नाही, पण जिऱ्यामुळे खूप छान चव येते, प्रत्येक भाजीला वेगळा असा टेस्ट येतो. तर हे छान परतून गेलं आहे. त्याच्यात तुम्ही इथं लसूण, आलं लसूण पेस्ट वगैरे टाकू शकता. तर इथे मी आता लसूण टाकणार आहे. तर लसूण कधीही मी खलबत्त्यामध्ये जो आपला घरचा खलबत्ता असतो त्याच्यामध्ये ओबडधोबड कुटून घेत असते, त्याच्यामुळे छान चव येते. जास्त करून पेस्ट वगैरे यूज करत नाही मी. डायरेक्टली जेव्हा करायचं तेव्हाच लगेच आपण हे कट करून टाकलं तर छान त्याची टेस्ट लागते. तर इथं कांदा छान परतून घेतला आहे. त्याच्यानंतर इथं कढीपत्ता आणि थोडंसं कोथिंबीर ॲड केलं आहे. हे कोथिंबीर आणि कढीपत्ता ऑप्शनल आहे, पण टाका, त्याच्यामुळे छान टेस्ट येते. त्याच्यानंतर लाल तिखट, हळदी पावडर आणि बाकी जे तुम्हाला मसाले आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता, पण मी 2च केले आहे. त्याच्यानंतर 2 टोमॅटो घेतले आहे. ही चटणी खूप छान लागते, थोडीशी आंबट, थोडीशी गोड. जर तुम्ही याच्यात थोडंसं साखरही ॲड केली तर छान लागते, ती आंबट गोड होते. तर थोडंसं परतून घ्यायचं आणि याच्यात तुम्ही दुसरंही काही टाकू शकता. जर तुम्हाला साखर वगैरे टाकायची आहे तर ती इथं मीठ ॲड केलं आहे. छान शिजते आपली भाजी. याच्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूटही ॲड करू शकता. अशा प्रकारे बनवून तयार आहे आपली रेसिपी. तर हे डब्याला द्या, नक्की मुलं छान प्रकारे डब्बा संपवतील आंबट असल्यामुळे. तर पुढची रेसिपी आहे, आपण आता याचे पराठे बनवणार आहोत. हे सोया चंक्स आहे आणि सोया चंक्समध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही जशी आपण भाजी बनवतो त्याची तशा प्रकारे. तर अशा प्रकारे गरम पाणी ॲड करून त्याला परत निथळून घ्यायचं आहे. छान त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि आता मिक्सरमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सगळं. अशा प्रकारे चुरा होतो बघा. आणि हा आपल्याला आता त्याला थोडासा त्याच्यात काही मसाले ॲड करायचे आहेत. इथं कढाई घेतली आहे. कढाईमध्ये जिरा मोहरी तुम्ही टाकू शकता, मोहरी नाही टाकली तरी चालेल. तर थोडंसं जिरा परतला गेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे, हळद पावडर घ्यायचं आहे आणि परत गरम मसाला वगैरे तुमच्याकडे काही असेल, धना पावडरही ॲड केलेला आहे मी इथं. त्याच्यानंतर लगेच इथं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. तुम्ही टोमॅटोही ॲड करू शकता किंवा कांदा लसूणही ॲड करू शकता या स्टेजवर, पण मी सिंपल बनवणार आहे. कांदा वगैरे आलं मुलांच्या तोंडात, मग ते पराठा थोडा फुटतो आपला. तर अशा हे पराठा बनवायचा आहे, सोया पराठा. मी हे जे पराठे आहे ते तुम्ही तुपामध्ये किंवा बटर लावूनही बनवू शकता, पण मी तेलामध्येच हे बनवणार आहे. तर आपलं परतून झालं आहे आणि याच्यात आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हा मिश्रण. तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जशा प्रकारे पुरणाची पोळी भरत असतो, पुरण भरत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला हे जे स्टफिंग आहे ते आपल्या याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि याचे छान पराठे बनवायचे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हळूहळू हे भरत आपल्याला छान पराठा बनवून घ्यायचा आहे. खूप हेल्दी. अशा प्रकारे जर बनवलं तुम्ही तर नक्की मुलं खातील, कारण असे ते म्हणजे खायला बघत नाही मुलं पराठे वगैरे. पराठे खातात, पण जर तुम्ही सोया चंकची भाजी दिली ना तर नक्कीच ते टाळतात. पण अशा प्रकारे जर पराठा बनवून दिला तो हेल्दीही आहे आणि बाकीचं बाहेरचं काही खाण्यात देण्यापेक्षा अशा प्रकारे पराठा नक्की द्या. तर बनवून तयार आहे आपला पराठा. हा पराठा कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की बनवून बघा. पुढची रेसिपी आहे, आता त्याच्यासाठी आपल्याला परत कढई घेतली आहे, त्यात जिरा मोहरी ॲड करायचं आहे तुम्हाला. तर हे मोबाईल मी हाताने धरते, त्याच्यामुळे हालत असेल तर समजून घ्या, कारण स्टँड लावायला इथे जागा नव्हती. तर अशा प्रकारे कांदा थोडासा परतून घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे छान परतून घेतला कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही लिस्ट बनवून ठेवली ना, कोणत्या दिवशी मला काय बनवायचं आहे आणि नियोजन आदल्या दिवशी करून ठेवलं किंवा 1 आठवड्या पहिलेही करून ठेवलं तर खूप मदत होते तुम्हाला. म्हणजे वेळेवर आपली धांदल उडत नाही आणि भरपूर गोष्टी आपण वेळेवर करू शकतो. तर हे छान मॅश झाला आहे टोमॅटो. तर त्याच्यामध्ये आपल्याला हळदी,
हळदी पावडर किंवा घरचे जे काही मसाले असेल ते तुम्हाला ॲड करायचे असेल ते तुम्ही करू शकता. बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतात. कोणी घरीच बनवत असतं, कोणी गोडा मसाला, कोणी गरम मसाला. तर हे माझे घरचे काही मसाले आहे आणि काही बाहेरचे. त्याच्यामुळे आता नंतर हे सगळं परतून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला मटकी टाकायची आहे, मोड आलेली मटकी. तुम्ही घरीच जर मोड आणले तर छान म्हणजे हे बनवू शकते. किंवा तुम्ही अशा प्रकारे चपातीसोबत न देता घरी थोडीशी मिर्च पावडर कमी करून मुलांना घरी तसं मोड आलेले जे कडधान्य आहे ते देऊ शकता. अशा प्रकारे फ्राय करून खूप छान लागतात ते आणि मुलांच्या हेल्थसाठीही खूप चांगले असतात, पौष्टिक असतात. तर अशा प्रकारे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये कधी मॅगी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, बिस्किटी किंवा बाकीचं काही वरचं खाणं देण्यापेक्षा अशा प्रकारे काही भाज्या वगैरे दिला की छान त्यांचा आरोग्यही चांगला राहील. तर मी कढीपत्ता विसरले होते तर नंतर ॲड केला मी. तर आपला अशा प्रकारे हे जे मटकी आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही इथं जो शेंगदाण्याचा कूट आहे तेही ॲड करू शकता नंतर. आणि कोणताही कडधान्य बनवताना गरम पाणी ॲड करा, त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे शिजायलाही लवकर शिजतं आणि त्याची चवही बदलत नाही गरम पाण्यामुळे. तर आपली ही रेसिपी ही पण तयार आहे. बघू शकता त्याच्यातलं पाणी जो आहे तो पण आटत गेला आहे. त्याच्यानंतर मीठ ॲड करायचं सगळ्यात शेवटी आणि मुलांच्या डब्यात छान अशी मटकीची भाजी द्यायची. नक्की मुलं आवडीने खातील. तर ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही कसं करता ते सांगा. आणि पुढची रेसिपी आहे, आता ही जी पालक आहे, अख्खी जुडी आहे पालकची, ती छान धुवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सगळं उकळून घ्यायचं आहे. पालकला थोडंसं लगेच पाण्यात टाकले की ती लगेच हे होते, म्हणजे मऊ पडते लगेच. तर बघू शकता अशा प्रकारे पालक आपल्याला छान उकळून घ्यायचे आहे याच्यामध्ये. पण ह्या दिवसात पालकवर खूप सारे किडे वगैरे असतात, तर आळी वगैरे पडलेले असतात, तर नक्की चेक करून घ्या घेताना. तर हे आता आपण काढून घेतली आहे गरम पाण्यातून. त्याच्यामध्ये एक अख्खी लसणाची जी हे असतात कळ्या, 10-12 पाकळ्या घेतल्या. त्याच्यानंतर साधारण 3-4 हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर थोडंसं आलं आणि इथं आपल्याला आता ते मिक्सरमधून आपण काढून घेतलं आहे मिश्रण. आणि इथं 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेतलं आहे. तुम्ही इथं तांदळाचं पीठही ॲड करू शकता. खूप आवडीने खातील. ही जी रेसिपी आहे ती सगळ्यात जास्त मुलांना आवडेल. त्याच्यानंतर इथं जिरा, ओवाही टाकू शकता तुम्ही. माझ्याकडे ओवा नव्हता म्हणून मी टाकलेलं नाही. इथं तुम्ही या स्टेजला तिळही टाकू शकता, पण तिळमुळे म्हणजे जास्त आपण जी आपली पुरी तळणार आहोत तर ती तळली तर ती काळी पडते. त्याच्यानंतर मीठ ॲड करणार आहोत आणि छान हे मळून घ्यायचं आहे आपल्याला आता मिश्रण मिक्स करून. बघा अशा प्रकारे मिक्स करून छान मळून घ्यायचं आहे. तर मळतानाचा जो व्हिडिओ आहे तो मी शूट केलेला नाही आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. तर अशा प्रकारे जी आपली पेस्ट आपण काढली आहे मिक्सरमधून ती इथं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून छान असा पीठ मळून घ्यायचा आहे. ज्या पाण्यात आपल्याला आपण पालक उकळले त्याच पाण्याने आपल्याला हे पीठ हळूहळू मळायचं, जास्त पाणी लागत नाही. बघू शकता पीठ मळून आपल्या पुऱ्याही तयार आहे. आणि शनिवारच्या दिवशी अशा प्रकारे जर काही दिलं ना चटपटीत, लगेच शाळा दुपारपर्यंत असते, तर मुलं नक्की आवडीने खातील. आणि हे बघू शकता तुम्ही आपली पुरीही तळून तयार आहे. तर ही रेसिपी शनिवारसाठी नक्की मी ट्राय करत असते. शनिवारी अशा प्रकारे काहीतरी वेगळं देते, म्हणजे मुलांना आनंद होतो. दुपारी शाळा पण सुटते आणि खायला पण छान असतं काहीतरी, म्हणून मुलं आवडीने खातात. खूप साऱ्या गोष्टी आपण घरीच बनवू शकतो अशा प्रकारे. तर पालक खायला बघत नाही तर पालकची पुरी द्यायची, पण हार नाही मानायची. मुलांना काहीतरी पौष्टिक देण्याचा नक्की प्रयत्न करत राहायचा. तर आय होप तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या असतील तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.